मित्रांनो, महाराष्ट्रातील व देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून जे खतावरची सबसिडी असते, ज्याला NBS योजना म्हणतात, ते NBS योजनेसाठी ती योजना म्हणजे राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, आपण सगळीकडे बातमी ऐकली असेल, अशा बातम्या फिरत होत्या की खतावरचं जे खताचे भाव येतं, ते खताचे भाव वाढलेले आहेत. पण मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळजवळ 44,000 कोटी या योजनेसाठी पैसे खर्च करण्यासाठी मान्यता देण्यात आली. आणि ही योजना मित्रांनो 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत चालू राहणार आहे. त्यामुळे मित्रांनो, ही जी NBS योजना आहे, म्हणजे खताला जे आपल्याला अनुदान भेटतं, ही योजना पूर्ववत चालू राहणार आहे. आणि यासाठी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून निधीची देखील तरतूद करण्यात आली. त्यामुळे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची जर अपडेट थोडक्यात सांगायचं झालं तर यामध्ये कुठेही खतामध्ये भाववाढ होणार नाहीये, तशा बातम्या वगैरे चालू होत्या. मित्रांनो, 2010 पासून ही योजना राबवली जाते आणि यावर्षी देखील, म्हणजे यावर्षीच्या खरीप हंगामात देखील मित्रांनो ही योजना चालू राहणार आहे. त्यामुळे मित्रांनो, कुठेही खताचे भाव हे या खरीप हंगामात वाढणार नाहीत. ॲक्च्युली 31 मार्च नंतर हे खताचे भाव वाढू शकतात, अशा बातम्या सगळीकडे चालू होत्या. पण मित्रांनो, कुठेही खताचे भाव वाढणार नाही आहेत. ज्या पूर्वीप्रमाणे खताच्या बॅगला जशी सबसिडी भेटत होती, जसं युरिया असेल, DAP असेल, 10-26-26 असेल किंवा इतरही जी खतं असतील, त्यांना पूर्ववत प्रमाणे मित्रांनो सबसिडी भेटणार आहे. आणि मागच्या वर्षी जे भाव होते तेच भाव पूर्ववत राहणार आहेत. सो एक अतिशय महत्त्वाचं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं होतं. आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. धन्यवाद.